मालिकेमध्ये आपण सोलापुरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना कव्हर करत आहोत. कारण इतकंच आहे की मी मोठी होण्यापेक्षा माझ्या आजूबाजूच्या या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना एकत्र घेऊन त्यांच्या आयुष्याची जर्नी तुमच्यासमोर आणणं हे एकमेव ध्येय आहे. मैत्रिणींनो, प्रत्येक स्त्रीला एक स्टोरी असते आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून कॅप्चर करायची संधी आम्ही सोडत नाही. ब्युटी पार्लर क्षेत्रामध्ये प्रमिला शिंगाडे हे एक नाव आता अगदी पटलावर दिसते. त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि दररोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या ज्या स्टाईल मंत्र आहेत ते शिकून घेणार आहोत. प्रमिला, नमस्कार. नमस्कार. खरं तर आज तुझं शेड्यूल खूप बिझी होतं. हो. आज तू एक्झामिनर म्हणून तिथे गेली होती आणि आज हजारो मुलींच्या समोर तुला जात असताना आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो. खरं तर ह्या क्षेत्राबद्दल आम्हाला फारशी माहिती नाही, कारण थोडीफार जुजबी माहिती आहे. कारण आम्ही ज्यावेळी वाढलो त्यावेळेला ब्युटी पार्लरला जाणं हे निषिद्ध होतं. म्हणजे ब्युटी पार्लरला बायका 25, 30, 35 वर्षापूर्वी जायच्याच नाही. म्हणजे आमच्या तरुणपणामध्ये आम्हाला पार्लर हा शब्दच माहिती नव्हता. पण आता खूप अपडेट आलेले आहेत. मला वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये तू आहेस, इतकं छान करिअर तुझं डेव्हलप होत आहे. मला जाणून घ्यायचंय तुझ्याविषयी. तू मूळची सोलापूरचीच आहेस का? हो, मी मूळची सोलापूरचीच आहे. माझं बॉर्न अँड ब्रॉट मी इथंच आहे. माझं एज्युकेशन फक्त म्हणजे वडाळा म्हणून गाव आहे, इथून एक 30 किलोमीटर आहे. तर माझं लहानपण सगळं तिथेच गेलेलं आहे. म्हणजे माझ्या आईवडिलांच्या निधनानंतर माझ्या मोठ्या आत्या मला त्यांच्याकडे घेऊन गेल्या. माझं MA MEd म्हणजे मी शिक्षण क्षेत्रामध्ये माझं करिअर केलेलं आहे. BEd केलं मी तासगावला BEd केल्यानंतर मी बालचंद इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये MEd केलं आणि त्याच्यानंतर मग मी इंग्रजी विषयाची प्राध्यापिका म्हणून 4 वर्ष कॉलेजेसवरती काम केलं. इंग्रजी विषयाची प्राध्यापिका, MEd आणि एवढं सुंदर क्षेत्र, जो क्लास 1 ऑफिसर म्हणजे अगदी प्राध्यापक म्हणजे समाजामध्ये मान उंचावून जाणारी मंडळी, त्यातलं हे क्षेत्र आहे. ते सोडून इकडं ब्युटी पार्लर क्षेत्रामध्ये काय यावंसं वाटलं आणि काय आली इकडे? असं झालेलं आहे ना, आता शिक्षण क्षेत्रामध्ये खूप जास्त एकतर रेसिशन आलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे परमनंट जॉब मिळणं खूप अवघड आहे. म्हणजे तुम्हाला परमनंट जॉब हवी असेल तर तुम्हाला 25 लाख 30 लाख डोनेशन भरावं लागतं आणि डोनेशन भरून जॉब करायची मानसिकता माझी नव्हती. त्याच्यामुळे मी ठरवलं की आपण चेंज करूयात, आपलं प्रोफेशन चेंज करूयात असं ठरवलं आणि मग मी शिक्षण क्षेत्रातून सौंदर्य क्षेत्राकडे आली. ब्युटी पार्लर क्षेत्र म्हणजे इथे अगदी उजव्या डोळ्याचा मेकअप वेगळा आणि डाव्या डोळ्याचा मेकअप वेगळा, इतकं आता त्याच्यामध्ये स्थित्यंतर घडत गेलेली आहेत. म्हणजे पूर्वी आमच्या वेळेला गंगावणं असायची, आता तर तुमच्याकडे एक्सटेन्शन आलेलं आहे. म्हणजे इतकी तफावत आमच्या आणि तुमच्या जमान्यामध्ये आहे. आता आम्ही 40शी पार केलेल्या महिला, आम्हाला सुद्धा खूप याचं कौतुक आहे. पण मला असं वाटतं की ब्युटी पार्लर म्हटलं की आजही लोक, माझ्या घरातली मुलगी ब्युटी पार्लर सुरू करते म्हटलं की इतकी मानसिकता होत नाही. पण त्याच्या वाढत जाणाऱ्या फीज असतील, त्याची साहित्य जे सगळं असेल, किंवा ते पार्लर सुरू करायचं म्हटलं की बाजारपेठेत त्याच्यासाठी शॉप खरेदी करणं असेल किंवा रेंटनी जरी घ्यायचं तर मग तो बिझनेस चालेल का? इतकी सगळी स्पर्धा आहे. घरच्यांचं सहकार्य कसं होतं याच्यामध्ये? ॲक्च्युली कसं होतं, लहानपणीच माझे आईवडील एक्सपायर झाले. त्याच्यामुळं आम्हाला असं गायडन्स करणारं कोणीच नव्हतं खरं तर, की म्हणजे आता तुम्ही हे करा, तुम्ही आता ते करा. आम्ही इतकं म्हणजे आयुष्यामध्ये इतका संघर्ष केलेला आहे ना, त्याच्यामुळं पुढं कसं जायचं हाच विचार. म्हणजे ज्या वयामध्ये अगदी मुली लाईफ एन्जॉय करतात, हसत खेळत, मित्र मैत्रिणी, आत्ता आपण बघतो पार्टी, त्या वयामध्ये ना आमच्यावरती खूप मोठी जबाबदाऱ्या होत्या ॲक्च्युली. त्याच्यामुळं आम्हाला कोणीतरी मार्गदर्शन केलं. हल्लीचे आईवडील बघा, त्यांचं पहिलीपासूनच ठरलेलं असतं आपल्या मुलांना कुठे घालायचं, ट्युशनला नेणं आणणं, त्यांच्यासाठी रात्रभर जागणं. आम्हाला तर आईवडिलांचे चेहरे पण नाहीत आठवत. तर अशा परिस्थितीमध्ये एक होतं की आपल्याला पुढे जायचं, काहीतरी कमवायचं आहे. आणि मग शिक्षण क्षेत्र मुळात माझं आत्ता पण असंच आहे की माझ्यातला तो शिक्षक आहे ना, तो मी अजून जिवंत ठेवलं. म्हणून तर माझं ट्रेनिंग सेंटर जे आहे ना, ते सोलापूर जिल्ह्यातलं टॉपमोस्ट ट्रेनिंग सेंटर आहे. कारण मला शिकवायला खूप जास्त आवडतं, करण्यापेक्षा पण मला टीचिंग करण्यात. त्याच्यामुळे माझं शिक्षक आतमधला मी तसाच जिवंत ठेवलेलं आहे. आणि पुढं काय करायचं हे जसं प्रसंग येत गेले, जशी परिस्थिती येत गेली ना, तसं आम्ही मोल्ड होत गेलो की चला आता मला या क्षेत्रामध्ये इतकं डोनेशन द्यायचं मला होणार नाही, पहिली गोष्ट. आणि मला डोनेशन देऊन जॉब नाही करायचं. तर असं कोणतं क्षेत्र आहे की ज्याला पुढं जाऊन काहीतरी स्कोप आहे किंवा जिथं मी 4 पैसे कमवू शकते. तर मला बहिणीनं सुचवलं माझ्या की नाही, तू सौंदर्य क्षेत्रामध्ये थोडंसं करून बघावंस. की इथे आता डॉक्टर्स लोक पण आता याच्यामध्ये यायला लागलेत, इंजिनियर्स लोक यायला लागलेत आणि काही वर्षांनी स्कोप खूप चांगला आहे. आणि मग मी थोडासा विचार करून या क्षेत्रात पाऊल ठेवलं. माझ्यातला शिक्षक मला संपवायचा नव्हता हे प्रमिला आपल्याला सांगते. मैत्रिणींनो, शिक्षणामुळं
आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असल्या तरी माझ्याकडे येणारे विद्यार्थी हे सक्षमपणे या क्षेत्रामध्ये काम केले पाहिजेत. इतकी हेल्दी कॉम्पिटिशन ठेवणारी प्रमिला खूप काही सांगून जाते. आई वडिलांचा चेहरा मला आठवतही नाही. इतक्या सहजतेने सांगत असताना तिच्या मनातली जी काही भावना आहे ती आपल्याला थोडीशी थांबून विचार करायला लागते. आज आपल्यासोबत आपले आई वडील, आपल्या घरातले जे काही प्लॅनिंग करून देतात ते सुद्धा करायला मुलींना जमत नाही आणि सहजपणे मुली सांगतात की मला हे जमणार नाही. मला वाटतं की तू इतकं शिक्षण घेऊन सुद्धा तू ट्युशन क्लासेस चालवू शकली असती, हे सगळं करू शकली असतीस, पण देईन हरी बसेन खटल्यावरी आणि देईन हरी ही भूमिका न घेता मी काहीतरी केलं पाहिजे, आर्थिक सक्षम झालं पाहिजे. कारण भूक लागल्यानंतर भाकरी लागते आपल्याला. तिथे जर मी म्हणाले एक धडा मी शिकवेन तर कुणीही ऐकणार नाही तिथं. त्यामुळे आवड वेगळी आणि तुझं हे जे क्षेत्र आहे ते वेगळं आहे. तुझ्या मनाला असं कधी कधी वाटतं का की माझ्यातला शिक्षक तू मरून दिलेला नाही हे सांगत असताना आज तू जर या क्षेत्रात आली नसतीस, आलीस खूप चांगलीच गोष्ट आहे, पण जर आलीच नसतीस तर ते क्षेत्रही खूप सुंदर होतं असं तुला कधी कधी फील होतं? खूप वाटतं मला, खूप, की म्हणजे मला आजही असं वाटतं की म्हणजे मला तसा स्कोप मिळाला असतं तर मी एक चांगली शिक्षिका नक्कीच झाली असते. पण म्हणूनच माझं टार्गेट होतं की जरी पण मी सौंदर्य क्षेत्रात आल्यानंतर मी 2 वर्ष थोडं ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं वाटलं की शिक्षक ही फक्त म्हणजे पुस्तकी ज्ञान शिकवणारच शिक्षक असू शकत नाही. मी सौंदर्य क्षेत्रामध्ये सुद्धा माझं ज्ञान देऊन चांगले म्हणजे कौशल्य डेव्हलप करू शकते मुलींमध्ये. आणि त्या क्षेत्रापेक्षा हे क्षेत्र कितीतरी पटीने चांगलं आहे, कारण याच्यामध्ये 100% मी गॅरंटी देते की तुम्ही अर्न करू शकता. आज मी जेव्हा BEdच्या DEdच्या स्टुडंट्सला शिकवायचे ना तेव्हा असं मीच बघायचं त्यांच्यामध्ये की जसं माझं काहीच भवितव्य नाही झालं तसं या मुलांचं काय भवितव्य होणार आहे की मी पण BEd केलं, मी पण MAd केलं, पण शेवटी मी जॉबलेसच राहिली. त्यापेक्षा हे क्षेत्र असं आहे की इथं मी जे ज्ञान देते किंवा मी जे शिकवते ना त्यांचं युटिलाइज त्यांच्या लाईफमध्ये होतं आहे. म्हणजे हे कौशल्य स्किल आहे की ते कमवून करून काहीतरी अर्न करू शकतात. शिक्षणाचं बाजारीकरण थांबलं पाहिजे हे एक सुशिक्षित महिलाच ठामपणे सांगू शकते. मैत्रिणींनो, डिग्र्या घेऊन किंवा प्रमाणपत्र जोडून आयुष्य आपल्याला पुढे नेता येत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. किंबहुना मला असं वाटतं की डोळ्यात पाणी जरी असलं तरी हातामध्ये आणि मनगटामध्ये जोर ठेवून जे गेलं ते माझं नव्हतं पण जे आहे ते माझं स्वतःच आहे हे सांगणारी प्रमिला आपल्याला खूप काही सांगतेय. सुंदर केशसंभार असावा असं प्रत्येकाला वाटतं. आता तर इतकं की लहान मुलींचे केस पांढरे होत आहेत किंवा केसाला टक्कल लगेच पडलं जातं. बऱ्याचदा 40च्या नंतर बायकांच्या केसांची वाढ थांबते. बऱ्याचदा खूप इश्यूज झालेत. मग ते शॅम्पू वापरणं असेल, आम्ही पूर्वी शिकेकाई वापरायचो, आमच्याही त्यावेळेला बंबातल्या पाण्यावर शिकेकाईने आंघोळ घालायची. मग याच्यामध्ये खरं तर केसांच्या ह्या सगळ्या समस्या आहेत, त्याच्यावर तू काय सांगशील? लहान मुलांच्या केसांच्या समस्येचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मी काम करत असताना पण माझं खूप ऑब्झर्वेशन असतं. लहान मुलींच्या किंवा लहान मुलांच्या केसांच्या ज्या समस्या आहेत ना, सगळ्यात महत्त्वाची समस्या की त्यांच्यामध्ये न्यूट्रिशन कमी पडतं. म्हणजे आता हल्ली असं झालं ना, आयांना पण कंटाळा येतो म्हणून 2 मिनिटाची मॅगी करून देतात किंवा टिफिनला असं काहीतरी खूप हेल्दी द्यायचं याच्याकडे कल नसतो, कारण मुळात त्या थकलेले असतात किंवा आता हे सोशल मीडियामुळे रात्री जागणं, परत सकाळी उठून जे पूर्वीच्या काळच्या बायका मुलांना डब्यामध्ये जसं काही द्यायच्या किंवा आपल्या मुलांच्या हेल्थकडं, न्यूट्रिशनकडं जसं कॉन्शियस असायच्या ना, मला असं वाटतं की कारण आता मी बऱ्याच वेळा लहान मुलींना कट करायला आल्यानंतर आईना विचारते की नाही ही दूध पिते का किंवा ही प्रोटीनचं काही खाते का. नाही होती काही पितच नाही, नाही हो तिला दूध आवडतच नाही, नाही ती हिरव्या पालेभाज्या तर अजिबात खात नाही. म्हणजे मुलांना फास्ट फूड वगैरे, जंक फूड, फास्ट फूड याची इतकी सवय लागलेली आहे. तुम्हाला फक्त नाही ती खातच नाही असं म्हणून चालणार नाही आहे. तुम्ही आत्ता जेवढं चांगलं न्यूट्रिशन मुलांना द्याल, कारण वयाच्या 8व्या 10व्या 12व्या वर्षी तुमच्या मुलींचे केस पांढरे होत आहेत, हेअरफॉल होत आहे, याचा अर्थ एक्सटर्नल प्रॉब्लेम आहे तिला. तुम्ही मला येऊन विचारतात की नाही मॅडम कुठला शॅम्पू लावू जे हेअरफॉल थांबेल. मी त्यांना नेहमी सांगते की तुम्ही एक्सटर्नल काही बघू नका, तुम्ही इंटरनल बघा की त्यांना प्रोटीनयुक्त अन्न कसं देता येईल, त्याचं न्यूट्रिशन कसं चांगलं ठेवता येईल. तर या गोष्टींकडे मला असं वाटतं की आत्ताच्या महिलांनी थोडं सिरियसली बघायला पाहिजे की आपल्या मुलांना आपण अन्नामधून चांगले घटक किंवा चांगलं न्यूट्रिशन कसं देता येईल याकडे थोडंसं लक्ष दिलं तर लहान मुलांच्या समस्या नक्कीच यातून कमी होतील. दुसरी गोष्ट राहिली मोठ्या महिलांच्या समस्या की त्यांना आता खूप जास्त प्रॉब्लेम आहे की हेअरफॉल होतोय, केस पांढरे होत आहेत. तर सगळ्यात मोठं कारण हेअरफॉल आणि केस पांढरे होण्याचं की आपल्याकडच्या महिलांना मेहंदी लावायचं खूप क्रेज. तर मला इथून सांगावं वाटतं तुम्हाला की तुम्ही जेवढं केसाला जास्त मेहंदी लावाल ना तेवढा हेअरफॉल तुमचा जास्त होईल, तेवढे तुमचे केस पटकन पिकायला लागतील. मग असं म्हणून आम्ही त्यांना हेअर कलर वगैरे सजेस्ट केले की लेडीजला असं वाटतं नाही कलरनी माझे केस म्हणजे परत खूप पांढरे होत आहेत.
लक्षात आलं का? तर ह्या काही ज्या चुकीच्या गैरसमज आहेत ना तुम्हाला, किंवा असं असतं महिलांचं, आज एक केसांना वेगळा शॅम्पू लावला की पुढच्या आठवड्यात दुसरीच डबी आणायची, तिसऱ्या आठवड्यात दुसरंच पाऊच आणायचं. म्हणजे कॉन्स्टंट तुम्ही कुठलेही प्रोडक्ट्स ठेवत नाही केसांसाठी. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत. किंवा असं असतं, मी बऱ्याच वेळा लेडीजला विचारते ना की ते 3-3 दिवस केसांना कोंब करत नाही. अगदी खरं. तुम्ही जेवढं केसांना कोंब कराल ना, तुमचं ब्लड सर्क्युलेशन तेवढं चांगलं वाढणार आहे. आणि ब्लड सर्क्युलेशन वाढलं की ऑटोमॅटिकली तुमचा हेअरफॉल कमी होणार आहे. पण त्यांना असं असतं ना की साध्या साध्या गोष्टी करायच्या नसतात, आणि मोठं काहीतरी त्यांना, मी कुठल्या डॉक्टरकडे जाऊ का, मी कुठला शॅम्पू चेंज करू का. त्याच्यापेक्षा मी असं सांगते, तुम्ही पण तुमचं डाएट चांगलं ठेवा, केसांना चांगल्या ब्रँडचे शॅम्पूज वापरा, कंडिशनर केसांना वापरा. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की तुम्ही आवळा, तुम्ही केसांसाठी आणि स्किनसाठी आवळा खूप बेस्ट आहे. दिवसभरातून तुम्ही एखाद दुसरा आवळ्याचा तुकडा जरी तोंडात टाकला ना, तरी पण तुमच्यामध्ये खूप फरक पडेल केसांच्या, तुमच्या आरोग्यामध्ये. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या ना, तुमचे केसांचे, स्किनचे प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली कमी होतील. खूप छान मैत्रिणींनो, इतक्या छान टिप्स तुम्हाला मिळाल्या असतील. नक्कीच तुम्ही ज्या गोष्टी प्रमिलाने आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करायला सुरुवात करा. कुठल्या डॉक्टराची आणि कुठल्या गोष्टीची तुम्हाला गरज लागणार नाही, आणि गरज लागलीच तर साईश्वरी ब्युटी पार्लर वाट बघतच आहे आणि प्रमिला आपल्याला सांगतच आहे. बऱ्याचदा आपल्या चेहऱ्याची ठेवण, म्हणजे माझी आवडती हिरोईन जी हेअरस्टाईल करते ती मला करायची असते. मी बाकीच्या गोष्टी तिच्या बघत नाही की तिची अंगकाठी कशी आहे, तिच्या चेहऱ्याची ठेवण कशी आहे. तुमच्या ब्युटी पार्लर भाषेमध्ये चेहऱ्यांचे विविध प्रकार आहेत, तर ते कुठले कुठले विविध प्रकार आहेत आणि त्यानुसार चेहऱ्यांची आकारमानानुसार हेअरस्टाईलचे प्रकार कुठले सूट होतात तेही सांगा थोडंसं. आता चेहऱ्याचा शेप जो असतो ना, तो हेअर कटिंग करताना खूप मॅटर करतो. की म्हणजे कोणाचा चेहरा उभट असतो, कोणाचा चेहरा अगदी गोल असतो, कोणाचा चेहरा हार्ट शेपचा असतो, कोणाचा स्क्वेअर असतो, ही जॉलाईन कोणाची खूप जास्त मोठी असते. असं कोणाचं फोरहेड खूप छोटं असतं, कोणाचं फोरहेड खूप ब्रॉड असतं, कोणाचे चिक्स असतात ना ते खूप असे हसले की वर येतात, असं होतं. तर तुम्ही हेअर कटिंग करताना ना, तर तुमच्या फेसचा शेप आहे ना तो खूप मॅटर करतो. आणि तुम्ही म्हटलात तसं एखाद्या हिरोईनचं जसं आहे तसं माझ्याकडे पण येतात यूट्यूबवरती, किंवा फोटो वगैरे काढतात आणि मॅडम मला अशी हेअर कट हवी असं म्हणतात. तेव्हा मी त्यांना समजून सांगते की तुमच्या केसांचं टेक्स्चर पण बघा. खूप कर्ली केसांची एखादी लेडीज असते आणि तिला स्ट्रेट हेअर असलेला एखादा कट दाखवते की मला असं हवं आहे. पण तुम्ही कटिंग करायला जाता, फेशियल करायला जाता, इव्हन तुम्ही सलॉन्समधल्या कुठल्याही सर्व्हिस घ्यायला जाता ना, मला असं वाटतं की तुम्ही थोडासा अभ्यास करून जातो. बऱ्याच वेळा आपण डिपेंड राहतो की मी तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, हे चांगलंच आहे. पण तुम्हाला सेल्फ तुमच्या फेसबद्दल, तुमच्या हेअरबद्दल, तुमच्या बॉडीबद्दल थोडंफार तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्ही ब्लाइंडली कोणत्या गोष्टी करू नका. खूपदा असं होतं की लेडीज माझ्याकडे तर मॅडम येतात ना, नाही मला ब्लीच फेशियल करायचं आहे, दर महिन्याला ब्लीच करतात. मला काही त्यांना केलं तर मला 200-400 रुपये मिळणार आहेत, त्यात वाद नाही. पण मी लेडीजला कन्व्हिन्स करते की तुम्ही दर महिन्याला चेहऱ्याला ब्लीच करू नका. त्याच्यामुळे तुम्हाला किती परिणाम होतो चेहऱ्यावरती नाही, मी त्यांना समजून सांगते. हां, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बाबा आपल्या स्किनला म्हणजे सूट काय होतं हे खूप महत्त्वाचं आहे. कोणीतरी आपल्याला सजेस्ट केलं, किंवा फोटो बघितला, ॲडव्हर्टाइजमेंट बघितली, किंवा एखाद्या शॉपमध्ये गेल्यावर पण असं होतं कॉस्मेटिक शॉपमध्ये की त्याला विकायचं असतं ते प्रोडक्ट, नाही मॅडम घ्या, नाही खूप भारी तुमचा चेहरा असा होतो. तर तुम्ही ब्लाइंडली कोणतेही कॉस्मेटिक्स किंवा कोणतीही सलूनमध्ये सर्व्हिस असेल, हेअर कट असेल, काही असेल, हे घेऊ नये. आणि बऱ्याच वेळ असं होतं लेडीज फोटो दाखवतात आणि मग आम्ही तसा हेअर कट केलं की थोडा डिसमूड होतो, अरे ह्यांचा वेगळा आणि माझा वेगळा आला असं. तर तुम्ही त्या मॉडेलचा कलर असेल, तिचा फेस शेप असेल, तिची बॉडी असेल, ती कॅरी करते कशी करते हे पण महत्त्वाचं आहे. आपण इतकं छान सलूनमध्ये कट करतो आणि घरी जाऊन ते असं कायम बांधून ठेवलेलं असतं, असं पण नको. आपण तेवढं कॅरी करू शकतो का, किंवा मेंटेन ठेवू शकतो का एखादा कट, हे पण खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा लेडीज येतात नाही मला फ्रंटचे शॉर्ट करा म्हणतात, आणि केलं ना मग घरी गेलं की सारखं ते पुढे यायला लागतात, घरचे ओरडतात. बरोबर आहे की नाही. हाऊसवाईफला थोडंसं आणि वर्किंग वुमन्स त्याच्यामध्ये थोडा फरक असतो. त्याच्यामुळं आम्ही कन्सल्टिंग करताना इतकं प्रॉपर करते, मग ते फेशियल असू दे, हेअर कट्स असू दे. म्हणजे माझ्यासाठी मी जेव्हा बिझनेस स्टार्ट केला ना, तेव्हा मनी डझंट मॅटर फॉर मी. मी पैशाचा विचार करून कधीच. त्याच्यामुळं माझ्याकडे म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार, किंवा मला हे वर्क नाही वाटत की मी त्या लोकांची नावं घ्यायची. पण इतके प्रेस्टिजियस आणि इतके मोठ्या मोठ्या फॅमिलीमध्ये लोक माझ्याकडे येतात का, तर विश्वासाने येतात. की त्यांना माहिती आहे की प्रमिला मला चुकीचं काही सजेस्ट करणार नाही, कारण मी मनी माइंडेड बिझनेस कधीच नाही करत. भले तुम्ही माझ्याकडे एखादी सर्व्हिस नाही केली तरी चालेल, पण मी फेक प्रॉमिसेस कस्टमरला कधीच देत नाही. जे तुम्हाला योग्य वाटतं, जे तुम्हाला इकॉनॉमिक आहे, तुम्हाला पॉकेट फ्रेंडली आहे, तीच सर्व्हिस मी देते. सगळं करून हा तुमचं 5,000 रुपये 3,000 बिल झालंय, हे मला एथिक्समध्ये बसत नाही.
त्याच्यामुळं मी साईबाबांना खूप मानते. त्यांचं गॉड ग्रेस की माझ्यावर त्यांचं खूप जास्त वरद असते आणि त्यांच्या आशीर्वादाने मी 11 वर्ष झाले खूप लोकांचा चांगल्या लोकांचा विश्वास कमवला. म्हणजे असं आहे की मी ऑब्झर्व करत असते की बाबा आपल्याकडे आलेली कस्टमर परत रिपीट होते का, नाही रिपीट झाले तर मी त्याचं स्टडी करते का होते. आणि खूप चांगले म्हणजे माझ्यापेक्षा कितीतरी जास्त वयस्कर असलेल्या लेडीजसुद्धा माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी. या क्षेत्रामुळे मला ते खूप चांगलं आहे की मी चांगल्या लोकांशी कनेक्ट झाले आणि मला व्यवसायामध्ये पण नक्कीच त्याचा फायदा झाला. पैसा किती कमवला यापेक्षा मी माणसं किती कमवली हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या कामामध्ये आपण शॉर्टकट कधीही घ्यायचा नाही. भले यश तुम्हाला खूप उशिरा मिळेल, पण सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही, असंच प्रमिला कदाचित आपल्याला सांगतेय. तुझ्याशी गप्पा मारत असताना असंच आम्ही तुला सोडणार नाही. बऱ्याचदा टिकटॉक म्हणा किंवा रील्समध्ये सुद्धा एखादी बाई येते आणि केसाचा आंबाडा घातलेली असते. तिला दुसऱ्या बाईला ती असं म्हणते, हमें सजने सवरने का टाइम कहा, हम तो जुडे में ही अच्छे लगते हैं. हे असं म्हणून आपण आपलं आयुष्य कदाचित थोडंसं अनरोमॅन्टिक करतो असं मला वाटतं. प्रत्येक पुरुषाला आपली बायको सुंदर दिसावी असं वाटतं, पण मी याही पुढे जाऊन असं म्हणेन की प्रत्येक पुरुषाला कशाला मला सुंदर दिसावं असं वाटतं असं का कधी आपण म्हणायला शिकणार आहोत. मी स्वतःला आरशात पाहिल्यानंतर आरसा पण असा म्हणायला पाहिजे, बोल आईने मैं कैसे दिखती हूँ, असा प्रश्नही कधी कधी आपण आपल्या आरशाला केला पाहिजे. मला वाटतं की 2 हेअरस्टाईल आम्हाला अशा सांगा की ज्या पटकन दररोजच्या रुटीनमध्ये आम्हाला मोल्ड करून निघता येईल. कारण बऱ्याचदा काय होतं, केसाचा आंबाडा किंवा मग असा क्लच लावूनच आपण बऱ्याचदा बाहेर निघतो. पण त्यात सुद्धा जरा छान अट्रॅक्टिव्ह असेल अशा 2 आम्हाला हेअरस्टाईल तुम्ही सांगणार आहात. येस. अशा आहेत ती गल्लीबोळामध्ये आता तयार झालेल्या आहेत. हेल्दी कॉम्पिटिशनपेक्षा तिथे प्रोफेशनली किंवा काय म्हणतात त्याला घाणेरडी स्पर्धा सुरू झाली आहे. जर आज माझ्याकडे ही वस्तू 10 रुपयाला मिळत असेल तर ती दुसरी बाई 8 रुपये द्यायला लागते. त्याच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन राहत नाही. पार्लर हे क्षेत्र सुद्धा असं झालेलं आहे की इथे स्पर्धा खूप झालेली आहे. पूर्वी पार्लर एका चौकात दिसायचं, आज गल्लोगल्ली पार्लर आहे. आणि जाणारा ग्राहक असा विचार करतो की 10 रुपयाचा ॲब्रो जर मला मिळत असेल तर मी 15 रुपये का देऊ. त्याच्यामध्ये ते बार्गेनिंग करायला लागतात. त्यावेळेला मला असं वाटतं की ह्या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर करिअरच्या संधी काय आहेत आणि याच्यामध्ये काय करिअर करता येईल. म्हणजे पार्लरच थाटून बसायचं की दुसऱ्या अजून काही ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही म्हटलात तसं अगदी बरोबर आहे की आता एका गल्लीमध्ये तुम्हाला 10 पार्लरचे बोर्ड्स दिसतील. म्हणजे इतकं रेसिशन याच्यामध्ये पण आलेली आहे की म्हणजे लेडीजला असं वाटतं ना की मला काहीच काम नाही तर चला मी पार्लरचा कोर्स लावते आणि पार्लर काढते. पण असं होतं ना, जेवढा फास्ट ते पार्लर काढतात ना तेवढा फास्ट ते बंद पण दिसतात. बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला यावर्षी त्या गल्लीमध्ये 10 बोर्ड दिसले तर पुढच्या वर्षी 8 दिसतात, परत 7 दिसतात, असं होतं. पण मला खरंच असं सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा ट्रेनिंग घेता नाही पार्लरचं तर हाफ नॉलेज इज डेंजर असं म्हणतात. खूप डेंजर आहे की एखाद्या तुम्ही कस्टमरच्या स्किन बरोबर, तुम्ही कस्टमरच्या हेअर बरोबर की जो सगळ्यात विषय आवडीचा असतो किंवा जिव्हाळ्याचा आहे तो की म्हणजे सुंदर दिसण्यासाठी महिला तुमच्याकडे येतात. पण जेव्हा तुम्ही अर्धवट नॉलेज घेऊन किंवा तुम्ही काही न शिकता यूट्यूबवरती व्हिडिओ बघून पण हल्ली पार्लर काढतात किंवा सर्व्हिस देतात, तर असं कोणतंही मला क्लायंटला खूप असं कॉन्शियस करायचं आहे की तुम्ही अशा कुठल्याही मोहाला बळी पडू नका की नाही मी तुम्हाला 100 रुपयाची सर्व्हिस 50 रुपयामध्ये करून देते म्हणून तुम्ही ती सर्व्हिस घ्यावी.
या मताची मी तर नाही आणि तुम्ही ते घेऊ नये, कारण तुम्ही ओव्हरऑल कॉस्टिंगचा विचार करा की जर एखादी गोष्ट आपल्याला 100 रुपयाची 50 रुपयाला मिळत असेल तर त्याची क्वालिटी पण नक्कीच कमी असणार आहे. त्याच्यामुळे कधी पण तुम्ही प्रोफेशनल सलून्स प्रेफर करावे. माझं म्हणणं असंच आहे की तुम्ही कोणत्याही अशा कमी बजेटच्या किंवा अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला सर्व्हिस मिळेल अशा मोहाला बळी न पडता चांगल्या ठिकाणी प्रोफेशनल ठिकाणी तुम्ही सर्व्हिस घ्यावी. आता राहिली संधी की या क्षेत्रामध्ये संधी तर खूप चांगल्या संधी महिलांसाठी याच्यामध्ये आहेत. म्हणजे तुम्ही ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करू शकता, स्किन स्पेशलिस्ट म्हणून काम करू शकता, हेअर ड्रेसर म्हणून काम करू शकता. एवढंच की तुम्ही शास्त्रशुद्ध नॉलेज घ्या. जिथूनही तुम्ही ट्रेनिंग घेणार असाल ना तिथे तुम्ही थिअरी असेल, प्रॅक्टिकल असेल, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परफेक्ट करून त्याच्या डीपपर्यंत जाऊन तुम्ही नॉलेज घ्या. नक्कीच तुम्हाला खूप चांगलं स्कोप या क्षेत्रामध्ये मिळेल. खूप छान. खरं तर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अपॉर्च्युनिटी सांगत असताना मी एक किस्सा शेअर करेन. मागच्या 8 दिवसापूर्वी मला एक ठिकाणी जायचा योग आला आणि तिथे मुलींबरोबर मुलं सुद्धा म्हणजे मेकअप करत होती माझा. आणि त्यावेळेला केसाला एक जण हेअरस्टाईल करत होता, चेहऱ्याचा एक मेकअप. मी म्हटलं आयुष्यात मी कधी इतकं केलं नाही. तर म्हणजे मुलं पण आता या क्षेत्रामध्ये येतात आणि खूप सुंदर म्हणजे मेंटेन करून बॉडी बिल्डर असलेली मुलं सुद्धा, म्हणजे तुम्ही जे मला मगाशी म्हणालात की इंजिनियर डॉक्टर सुद्धा येत आहे, तर हे गरजेचं झालेलं आहे. तर मला वाटतं की अंतर्मनाने तुम्ही स्वच्छ तर असलंच पाहिजे, पण बाह्य शरीराने किंवा तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा एखादी छोटीशी लिपस्टिक, एखादी टिकली, स्वतःच्या चेहऱ्याला सुंदर सूट होईल अशी एखादी पावडर, जे काही सौंदर्य प्रसाधनं आहेत ते थोडेसे हलकेसे जरी आपण लावून निघालो तरी आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि बघणाऱ्यांना सुद्धा छान वाटतं आणि आत्मविश्वास वाढतो आपल्यातला. अगदी खरंय, अगदी खरंय. आणि मला वाटतं की अगदी चेहऱ्याची पंचक्रोशी करण्यापेक्षा चेहरा असा हसलेला दुसऱ्यांना पण आनंद मिळेल असं राहायला काही हरकत नाही. जसं प्रमिला आता छान हसते, जिवंत उदाहरण आहे ते. असं आम्ही दोघी भेटलो आणि पहिल्या फोन पासून आम्ही इतके छान हसतोय. आयुष्यामध्ये हेच गोळा करत जायचे आपल्याला, कारण आपण पळलेली माणसं आहोत, संघर्षातनं गेलेली माणसं आहोत. ज्या मैत्रिणींनी जे काही संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाला मी अशा व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आणतीये. नक्की हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला मेसेज बॉक्समध्ये पाठवा की जेणेकरून प्रमिलांना आपण वेळोवेळी भेटून तिच्याकडून अपडेट्स घेतो. खरं तर तुझ्या या शेड्यूलमधनं तू वेळ दिला आणि खूप छान वाटलं. म्हणजे आता हा व्हिडिओ संपून जावंसं सुद्धा वाटत नाही, आणखी थोडा वेळ तुझ्याबरोबर घालावा असं वाटतंय. वरचेवर आपण भेटतच राहू. तुझ्या भविष्यातल्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप पुढे जा. जेव्हा या आकाशाच्या पटलावर तुझं नाव असेल तेव्हा एक मोठी बहीण म्हणून मला नक्कीच तुझा अभिमान असेल आणि तुझ्या सगळ्या अस्तित्वाला, तुझ्या करिअरला एक सॅल्यूट. थँक्यू सो मच.